कोथरूड केवळ पुण्यातलं एक उपनगर नाही, तर राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचं खरं माहेरघर. इथल्या सुसंस्कृत आणि चोखंदळ मध्यमवर्गीय प्रेक्षकानं नाट्य चळवळीला केवळ दाद दिली नाही, तर त्याला मनापासून पाठबळ दिलं. म्हणूनच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर कोथरूडची एक वेगळी आणि स्वाभिमानी ओळख निर्माण झाली. हीच ओळख जतन करण्याचं काम 2019 पासून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील सातत्यानं करत आहेत. आंतर कॉलनी सोसायटी स्पर्धा असो किंवा बाल एकांकिका, नवोदित कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यात दादांचा पुढाकार मोलाचा ठरला आहे. आनंदाची बाब म्हणजे याच आंतर कॉलनी आणि बाल एकांकिका स्पर्धांमधून घडलेले कलाकार आज व्यावसायिक नाटकांत आणि स्पर्धांमधून चमकत आहेत. कोथरूडचा हा नवोदित कलागुण आज थेट व्यावसायिक रंगभूमीवर झेंडा फडकवून कोथरूडचा नावलौकिक वाढवत आहे. मला खूप एक्सपोजर मिळाला आणि फक्त मला नाही तर माझ्या वयाच्या भरपूर मुलांना तो एक्सपोजर मिळाला आहे. चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानते की आम्हाला हे स्टेज उपलब्ध करून. कोथरूडमधील प्रत्येकात एक कलाकार दडलेला आहे. त्याला योग्य व्यासपीठ आणि शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळावं या उद्देशानं दादांच्या प्रयत्नातून आता संस्थात्मक कामाची जोड मिळत आहे. नाट्यतीर्थ संस्थेच्या माध्यमातून आता इथल्या प्रत्येक सुप्त गुणाला अभियानाचे धडे गिरवता येतील. गेल्या काही वर्षांपासून चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जी आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धा आहे, हे त्याचंच एक यशस्वी पाऊल आहे. आणि नाट्यतीर्थ या संस्थेतर्फे आम्ही कोथरूडचे जे स्थानिक हौशी कलाकार आहेत त्यांना वेगवेगळ्या नाटकाच्या प्रकारांशी आणि व्यावसायिक रंगभूमीशी जोडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत. एखाद्या कलाकारासाठी जागा आणि मार्गदर्शन मिळणं हे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते आणि तेच आम्हाला कोथरूडमध्ये भेटलं म्हणजे ही गोष्ट आमच्यासाठी खूपच आनंददायी आणि चांगली आहे आणि खरंच कौतुकास्पद आहे. येणाऱ्या पिढीसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. मराठी रंगभूमीच्या या समृद्ध परंपरेत कोथरूडचं योगदान असंच अबाधित राहील. कलेचा हा वारसा नव्या पिढीच्या हातात आता अधिक सक्षमपणे फुलत आहे.